हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे मंगळवार, आज 14 तारीख आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तर तुम्हाला सगळ्यांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि आज आम्हाला वॅक्सिनेशनला न्यायचं आहे शेराला. तर आता सकाळचे ऑलमोस्ट 11 वाजत आले. माझी पूजा वगैरे सगळे करून झालं, नाश्ता बाकी आहे. प्रशांतजींनी बिचाऱ्यांनी रात्रीची खिचडी गरम करून खाल्ली 8 वाजताच. त्यांना एवढ्या सकाळी पण भूक लागते. तर आता मी प्रतीकसाठी माझ्यासाठी त्यांनाही विचारते, तेही खातील. थोडेसे पोहे बनवते, चहा बनवते. प्रतीक गेला आहे आंघोळीला. तर हॉलमध्ये गाणे चालू आहे बघा, म्हणून मी बेडरूममध्ये आली व्हिडिओची स्टार्ट करायला. तर चला आता जाते मी. जसं की तुम्ही इथे बघू शकता, मी आत्ताही माझ्या कमरेचा जो बेल्ट आहे, जो मला ऑपरेशननंतर डॉक्टरांनी दिला आहे, तो मी लावला आहे. तर माझं ज्या डॉक्टरांकडं ऑपरेशन झालं, आमचे भाचं जावई डॉक्टर दीपक दातरंगे, त्यांनी मला 3 महिने बेल्ट कंटिन्यू लावायला लावला होता. आता माझ्या ऑपरेशनला 4 महिने झाले, परंतु तरीसुद्धा मी हा बेल्ट लावते. कारण की नंतर मी काकतकर सरांना देखील दाखवलं होतं, माझे पाय खूप दुखत होते तेव्हा. तर त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही 6 महिने बेल्ट वापरा आणि असे लावायला काही त्रास नाही का. तर मी लावून घेते. आणि हो, मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, माझ्या ओळखीच्या जवळच्या 2-3 व्यक्तींचे सेम ऑपरेशन झाले आणि त्यांच्या बिचाऱ्यांचे बॅड लक मी असं म्हणेल. तर की त्यांचे ऑपरेशननंतर ते स्टिचेस पिकले वगैरे आणि थोडाफार वाढवा झाला. एकतर माझी मैत्रीण होती भारती, म्हणून मी आय थिंक आधी पण उल्लेख केला होता तिचा. तर तिचं देखील बराच वाढवा झाला होता ह्या ऑपरेशननंतर. तर असं काही ऐकल्यानंतर खूप भीती वाटते आणि मी स्वतःला लकी समजते की माझं ऑपरेशन व्यवस्थित झालं आणि मला असा काही त्रास नाही. इवन मी कुक पण आता नाही ठेवली. ते बघा, इथे पोह्यांसाठी मी सगळी कांदा वगैरे ते सगळं तयार करून पोहे केले. छान पोहे चहा घेतला आम्ही. त्यानंतर इथे मी शेपूची भाजी चिरून घेतली आणि मुगाची डाळ घालूनच मी शेपूची भाजी बनवते. लसूण जिरं टाकून खूप छान लागते भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूप छान लागते. तुम्ही शेंगदाण्याचं कूटही टाकू शकता, पण मी नाही टाकलं. इथे मी ज्वारीच्या मीडियम साईजच्या 4-5 भाकरी केलेल्या आहे आम्हाला तिघांना. आणि बाजरीची जास्त छान लागते, पण मी ज्वारीच्याच करते सध्या. ही कोणती जागा आहे झोपायची शेरू? आणि एवढे खेळण्या सोडून मॅटबरोबर कोण खेळतं? हॅलो, काय बोलते मी? आ, मॅटबरोबर कोण खेळतं? ती मॅट तिकडे कशी गेली? घे ती इकडे. चल, मॅट इकडे घे. हां, तुझ्यासाठी एक सोडून 4-4, 5-5 खेळणे आणले. मॅटबरोबर खेळत राहतो ये वेड्यासारखा. तुझ्याशी बोलते मी बाळा, तुझ्याशी बोलते. चल, मॅट सरकव तिथं. मॅट सरकव. थंड वाटतं का तुला तिथे? हे बघ, हे बघ, हे बघ. हां, गाई संध्याकाळचे 4:45 वाजलेले आहे आणि उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. तर मी रेग्युलर नाही करू शकले, पण जेव्हा जेव्हा मला पॉसिबल होतं मी पारायण करते स्वामीचरित्रांचं. जसं काल पण केलं, म्हटलं आज करू उद्या करू. तर मला आत्ता ॲक्च्युली पारायण वाचायला बसायचं होतं, परंतु शेरूला वेटकडे घेऊन जायचं आहे आणि दुपारचं जायचं होतं. पण काय झालं ना, शेरूने रात्रभर प्रतीकला झोपू दिलं नाही असं प्रतीक सांगतोय. शेरू बिचारा सांगू शकत नाही. मी विचारलं शेरूला, का रे शेरू, तू प्रतीक दादाला झोपू नाही दिलं का? तुझ्या पप्पांना झोपू नाही दिलं का? तर तो बोलला, नाही आजी, असं काहीच नाही घडलं. आता मी प्रतीकवर विश्वास ठेवू का शेरूवर विश्वास ठेवू? तर शेरूने मला बघा बघा, शेरूचा पप्पा बघा, कल काय लोंडा म्हणून राहिला त्याला, एवढ्याशा माझ्या चिनुकल्या मुनुकल्या शेरूला. तर हा बाबा जो झोपला प्रतीक, आता 5 वाजत आले ना, आता याला बरोबर, यांना मी बरोबर पाहिजे. हे बापले का जाऊ शकता ना? 2 तास मी आल्यावर वाचायला बसेल, मला काही सांगायचं नाही. तुम्ही तेवले नाही, हे भाजी भाकरी आहे. आणि चिंगू छना म्याव म्याव बज बज. आता माहीत नाही, मी स्वतः खूप कन्फ्यूज आहे ॲक्च्युली. डॉक्टर बोलले काही होत नाही. बऱ्याचशा मैत्रिणी पण सांगता की आमच्याकडे कॅट आहे, त्यांकडे तर 8 कॅट आहे. परंतु काही काही ताई सांगता की दामा होतो, त्यांच्या कोणाला झाला आहे, त्यांनी बघितलं आहे कोणाला होताना अस्थमा वगैरे. तर मी जेव्हाही शेरूला उचलते, मी जेव्हा त्याला ठेवते हात धुते, यांनी डायरेक्ट मला किस करवलं. मी एवढी क्लोज नाही जात, पण ठीक आहे, चला आता आम्ही निघतो दवाखान्यात जायला. आणि आता आम्ही शेरूला घेऊन निघालेलो आहोत वेटकडे जाण्यासाठी. हे बघा शेरू,
ए बाळा, ए शेरू, कुठे चाललो आपण? कुठे चाललो आपण? कुठे चाललो अबू? अच्छा अच्छा अच्छा, काय कुठे चाललो आपण? फर्स्ट ऍक्च्युअली त्याच्या नावावर आहे. काय झालं बाबा? बाळा काय झालं? काय म्याव म्याव करतो? आपण कुठे चाललो? पप्पांकडे जायचंय का तुला? बाबांकडे जायचंय का? त्याला आवडतं मांडीवर बसायला, नाही आवडत. बदमाश. हा, आता लाईट बास्केट मध्येच टाकवलं. शेरू माझ्या हातातून मागे गेला. त्याला एकट्याला बसायला आवडतं सीटवर. आणि आता काय तो गाडीमध्ये जाताना म्याव म्याव करत नाही. बघा शेरा, बघा कुठे जाऊन झोपला. बघा झोपला नाही, मागे बसला आणि मागे बघतोय तो गाड्यांना वगैरे. व्हेरी गुड शेरा. खूप खोली नाशिकमध्ये. मोबाईल मध्ये काय बघतोय? गाडी चालवता मोबाईल मध्ये काम करतो. बिझनेस जास्त होऊन गेला, वाढवा त्यामुळे. बहुत होत आहे. मला कळलं हे फक्त वेटकडे जातानाच गाडीमध्ये घेऊन जात असतील असं रे. शेरू, हे बघ, त्याला डिस्टर्ब करून घेणार. बसलाय तो आता. डिस्टर्ब केलं का मी त्याला? मग जर गपचूप बसले तर नाव नको देऊ ना, त्याला आवाज नको देऊ. रडतो बिडतोय तर आवाज दे. त्याला कळलं का मी बरोबर बसतो 5-10 मिनिटं. बिलकुल आनंद नाही अटेल. आयराणी शिकतोय शेरू दादा आपला. बिलकुल हालाल नाही. तठेन बिलकुल हालाल नाही. बरं भाऊ, मी, प्रतीकला घरी बोलले होते कदाचित आज. घरी नाही रस्त्यात सिग्नल वरती बोलली होती मम्मी. अरे बाबा, अच्छा, की आज कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गव्हर्नमेंट हॉस्पिटल बंद असेल. पण परंतु तेव्हा आम्ही ऑलरेडी रस्त्यात होतो म्हणून मी विचार केला की आता निघालो तिथं जाऊन चेक करू. हा, काल आहे ना आमच्याकडे ज्या बेलाला घेऊन आलं होतं ना, कॅटला, तर त्या मुलींनी सांगितलं की हे चांगलं हॉस्पिटल आहे आणि याने गुगलवर रिव्ह्यू पण चेक केले तर चांगले होते. म्हणून मग ते लास्ट टाइम ज्यांच्याकडे नेलं ते वेटचं बंद असल्यामुळे आम्ही इथे आणलं. पण हे हॉस्पिटल देखील बंद होतं. तर आता आम्ही चाललो आहोत घरी आणि आम्ही आता उद्या शेराला घेऊन येऊ वेटकडे. इथेच येऊ कारण यांचे रिव्ह्यू चांगले आणि त्या मुली पण बोलल्या की काय द्यायचं आहे त्याला, वॅक्सिन द्यायला तुम्ही तिथेच जा. आता म्हटलं आपण एकदा इथे येऊन बघू, अजून काही डॉक्टरांची कन्सल्टेशन घेऊन त्यांच्याशी अजून काही डाऊट आपले क्लिअर करून घेऊ. त्याचे नखं फार वाढले. 15 दिवसापूर्वी कट केले होते पण आता फार लागतात आहे. परत कट करायची. मग किती मला इथे वगैरे मारलंय त्याने. त्याचे नेल्स असे हे होतात. काल बेलाचे नेल नाही बघितले, तो खूप मोठे नख होते तिचे. हा, आपल्याला इवन त्याला रोज वेगवेगळं गेटअप, ज्वेलरी घालून द्यायची. कधी काय. आम्ही सोसायटीमध्ये परत गेलो आणि मग मी प्रतीकला बोलली की मला तुळस हवी आहे. रस्त्यातच आहे नर्सरी, परंतु मग आम्ही प्रशांतजींना उतरून दिलं आणि तुळस घेण्यासाठी परत आलो. तर मी दवाखान्यात असताना माझं ऑपरेशन झालं तेव्हा माझी तुळस सुकून गेली आणि इथे नर्सरी. टरबूज घेऊन ए बाबा, समोरच नाही टरबूज. हा, तर 3-3.5 महिने 4 महिने झाले माझ्या ऑपरेशनला. तेव्हापासून माझ्याकडे तुळस नाही, जी की खूप चुकीची गोष्ट आहे. म्हणून आम्ही सोसायटीत जाऊन परत रिटर्न घेतलं आणि तुळस घेण्यासाठी परत आलो. आणि आम्ही आता टरबूज पण घेणार आहोत. जैसे कोई बात नहीं, सब कुछ नजर शेरा इकडे बघ. शेरा बघा किती कम्फर्टेबली मागे बसलेला आहे. तो बघा मस्तपैकी बघतोय तो रस्त्याने काय दिसतंय त्याला. तर हे बघा आमच्या सोसायटीच्या अगदी जवळच आहे नर्सरी, मी म्हटलं तसं. आणि मी 2 प्लांट घेतले ते बघू आता ती सांगते की छान ग्रो करतील.
तर चला हे बघा, ह्या 2 तुळस घेतल्या आहे मी. आता घरी गेल्याबरोबर मी ह्या वृंदावनमध्ये लावून देईल. आय थिंक त्याला वृंदावनच म्हणता ना. चला आलो फिरून फारून, डॉक्टर काय भेटले नाही. आणि बघा एवढं काही त्रास नाही देत तसा शेरा गाडीमध्ये, थोडा मधून म्याव म्याव करतो, पण विशेष काही त्रास नाही दिला. अच्छा शेरू, ए शेरा, ए बेळा, कोणाचं नाव आहे शेरा? बास्केटमध्ये टरबूज ठेवलं आहे. आणि आम्ही इथे मी पॅन घेतली, पॅनमध्ये तेल टाकलं, पॅनचं कोटिंग गेलं आहे आय नो. तर खडे मसाले टाकले, दालचिनी, स्टारफूल, मोठी इलायची, तेजपत्ता, त्यानंतर मोहरी, जिरं आणि कांदा टाकला. कांदा परतायला टाकल्यानंतर मी मिक्सरच्या पॉटमध्ये वाटण वाटलं. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घ्यायला विसरली, पण मी टमॅटो, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण याची पेस्ट करून घेतली. ती पेस्ट मी याच्यामध्ये टाकली आणि ही पेस्ट छान अशी फ्राय केली. तर ही छान तेल सुटेपर्यंत फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जे मसाले, पावडर मसाले आहेत ते टाकणार आहेत. तर तुम्ही बघाल की मी यामध्ये धणा पावडर, लाल मिर्च पावडर, त्यानंतर हळद, गरम मसाला, काळा मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलं. आणि हेच छान फ्राय करून घेतल्यानंतर याच्यामध्ये इथे दही पण ॲड करतात, परंतु माझ्याकडे दही नव्हतं आणि कढईला पण ते लागत होतं, म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं आणि तेल सुटेपर्यंत छान मस्त हा मसाला फ्राय करून घेतला. आणि जेव्हा त्याचं तेल सुटायला लागलं तेव्हा 4 अंडी फोडून मी याच्यावरती टाकली आणि लो गॅसची फ्लेम करून झाकण ठेवून 3-4 मिनटं ते शिजवलं. फ्रेश कट केलेली कोथिंबीर देखील टाकली आणि 3-4 मिनटातच तुम्ही बघू शकता ही अंडा मसाला रेसिपी किती छान तयार झाली आहे. दिसायला जेवढी सुंदर दिसते तेवढीच खायला देखील टेस्टी यमी होती. प्रतीकला खूप आवडली. ॲक्च्युली त्याने मला एक इंस्टाग्रामवरून या रेसिपीची रील पाठवली आणि ती रील बघूनच मी ही रेसिपी केली. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करू शकता, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. आपण अंड्याचं नुसतं ऑम्लेट किंवा अंडा भुर्जीच करतो जास्त करून, तर ही सुद्धा रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली. कढईला थोडीशी लागली होती, बट इट्स मम्मीला एक रेसिपी अशीच पाठवली, म्हटली हे बनव, तिने लगेच बनवून दिली. आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. बट खूप छान बनली आहे. इट इज बेटर दॅन आय एक्सपेक्टेड इट टू बी. मोस्ट वेलकम. आपला शेरू बाळ बघा बाप्पाच्या जवळ झोपलेला आहे. आज आहे अक्षय तृतीया. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान नांदो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सबस्क्राईब केलं नसेल